गेले काही दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके हे एक महत्त्वाचं नाव म्हणून समोर आले आहे। मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आरक्षणाला त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केलाय। याच पार्श्वभूमीवर बीड येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी आम्ही जरांगेंच्या आंदोलनाला काउंटर करण्यासाठी मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही असं सुद्धा सांगितलं, कारण आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं। पण या पत्रकार परिषदेनंतर लगेचच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ते असं म्हणतायत की आता ओबीसींचं नेतृत्व हे माळी समाजाकडून धनगर समाजाकडे येत आहे आणि त्यामुळं यानंतर त्यांनी समोर येऊन हा व्हिडिओ मॉर्फ केलेला, बदललेला असल्याचा दावा सुद्धा केला आणि एक मोठा कट हे सगळं करण्याच्या मागे आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला। नेमका हा सगळा वाद कशावरून निर्माण झालाय? आजपर्यंत ओबीसी समाजाचे मुख्य नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जात होतं, पण लक्ष्मण हाके यांच्या व्हायरल व्हिडिओतील कथित वक्तव्यानंतर ओबीसी समाजात नेतृत्वावरून संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सुद्धा एका बाजूला सुरू झाली आहे। लक्ष्मण हाके यांचा आरोप असा आहे की काही लोक ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी मनोज जरांगे आणि हनुमंत दायगोडे यांच्यावर दोन समाजात फूट पाडण्याचा कट रचल्याचा थेट आरोप सुद्धा केलाय। त्यांनी पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली आहे की हा प्रकार समाजाला तोडण्याचं एक षडयंत्र आहे असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे।